जय सेवा सगाजन, मैं राहुल खन्ना के इस वीडियो में आपका स्वागत है। सगाजन, आप जानते हैं कि अपने समाज के सगा या फिर कोई अगर एमएलए के लिए यहाँ पे महाराष्ट्र में खड़ा हो रहे हैं तो हम उनसे जाके सवाल कर रहे हैं कि समाज के लिए आपका योगदान क्या है और आप आगे चल के आपकी योजनाएं क्या है, ताकि जो भी मेरे व्यूअर्स सगा इन वीडियो को देखे तो उनका दिमाग में जो थॉट है वो क्लियर हो जाए। और इसके लिए हम आए हैं आर्नी केड़ापुर मतदार संघ में हमारे गोंडवाना गणतंत्र पार्टी की तरफ से खड़े होने वाले मेश्राम जी, आपका इस वीडियो में स्वागत है। जय सेवा। जय सेवा जय सेवा। सर जी से हम सवाल करेंगे और वो सवाल बिल्कुल यूनिक रहेंगे ताकि व्यूवर्स को भी ज़्यादा लंबा वीडियो फील ना हो। और इसी की वजह से सर मेरा सबसे पहला सवाल है आपसे की आपण मराठीत बोललं तरी चालेल? चालेल सर, माझा पहिला प्रश्न हा की या निवडणुकीच्या रिंगणात अनेक लोक उतरत आहेत, विधानसभेसाठी आपली मजबूत बाजू घेऊन मांडत आहेत। तर सगळ्यात पहिला पॉईंट हा की तुम्ही या क्षेत्रात उतरण्यामागे उद्देश काय आहे, काय तुम्ही उद्देश साध्य करू पाहतात ते जरा सांगा। मी जेव्हा शैक्षणिक जीवनातून शासनाच्या सेवेत रुजू झालो तर शासनाच्या सेवेत रुजू होत असताना मी विविध पदावर काम करीत असताना त्या ठिकाणी मला असं जाणवलं की आपल्या लोकांना जो त्रास होत आहे ते, कारण मी बहुतांश ठिकाणी प्रशासकीय पदावर जास्त वर्ष मी काम केलेलं आहे। म्हणजे पूर्ण आयुष्य तुमचं प्रशासकीय पदावर गेलं आहे आणि त्या ठिकाणी काम करत असताना मला जवळून आपल्या लोकांचं जे अडचणी असतात किंवा त्यांचं दुःख, त्यांच्या अडचणी, प्रॉब्लेम्स तर ते मला खूप जवळून म्हणजे बघण्यास मिळालं। तर काही आता मी चंद्रपूरला कार्यरत असताना त्या ठिकाणी गडचिरोली, शिरोंचा, अहेरी ह्या दुर्गम भागातून जे मंडळी यायची त्यांची तिथे येण्याची त्यांची ऐपत नसायची, त्यांच्याकडे पैसा नसायचा। अशा ठिकाणाहून ते तिथे यायचे आणि इंटरव्ह्यू द्यायचे तर त्यांना परत जायलासुद्धा पैसे नसायचे। मी म्हटलं याच्यासुद्धा आपला समाज एवढा मागे आहे आणि तर शासन म्हणते की बा आपण आदिवासीसाठी खूप योजना आहेत आणि परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। का पोहोचत नाही? तिथे जे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी, ते उदास आहेत की त्यांच्यापर्यंत जात नाही। त्या दिवसापासूनच मी असं निश्चय केला की बा आपल्याला जर सेवा करायची असेल तर राजकारण हे एक राजकारण म्हणजे एक माध्यम आहे, परंतु ही समाजसेवाच आहे। तर आपल्याला लोकांची सेवा करायची असेल तर राजकारणाशिवाय पर्याय नाही। आणि त्यामुळेच मी तेव्हापासूनच असं एक उद्देश ठेवला होता की बा आर्नी केळापुरा आपल्यासाठी राखीव आहे आणि मी त्याच भागातला नेटिव्ह असल्यामुळे त्या भागातून आपण आदिवासी राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवून राजकारणाच्या माध्यमातून जनतेची सेवा करावी हा उद्देश घेऊन तुम्ही या रिंगणात उतरले। सर, आम्हाला आवडेल सगळ्या दर्शकांना की तुमचंही एक जे आयुष्याचं तुमची कथा आहे, तुम्ही सुरुवात केली एका गरीब कुटुंबापासून आणि आजपर्यंत इथे पोहोचलात, तर तुमचा जो प्रवास आहे 0 to हीरोवाला तो जरा आम्हाला क्षणिक वेळेत सांगा की ॲक्च्युली तुम्ही काय अनुभवलं आहे आणि त्या अनुभवातून काय शिकलं आहे। माझं मूळ गाव मुख्यतः आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र बॉर्डरवर आहे आणि एक जंगलांनी पूर्ण चारही बाजूनी वेढलेलं आहे। म्हणजे संपूर्ण आदिवासी गाव म्हटलं तरी चालेल, 100%। आणि ते एक छोटंसं गाव त्या जंगलामध्ये बसलेलं होतं आणि त्या गावामध्ये जाण्यासाठी कोणत्याही बाजूनं रस्ता नाही, चारही बाजूनं अतिशय दुर्गम भाग आहे आणि तिथे जाण्यासाठी गाडी तर सोडा पण पायीसुद्धा जायला वाट नव्हती। अशा ठिकाणी शिक्षणाचं माध्यम म्हणजे दुर्मिळच म्हणावं। तर तशा ह्याच्यातही माझे वडील शिक्षक असल्यामुळे म्हणजे त्यावेळेस निवृत्त झाले होते ज्यावेळेस मी शिकायला लागलो, तर त्यांच्या माध्यमातून मला थोडंसं शिक्षणाचं एक समजलं। आणि त्या गावात कसलीच व्यवस्था नव्हती, ना शाळेची नव्हती किंवा कुठूनही नवीन असं काही आपल्याला त्याबद्दल माहिती होतच नव्हती, एक दुर्गम भाग असल्यामुळे। तरी पण मी प्रयत्न केला की नाही बा आपल्याला शिकायचं। आणि शिकत असताना काय माझी जी परिस्थिती घरची अगदी गरिबीची होती, काही असं खूप मोठं माझ्याकडे साधन नव्हतं, तर त्या ह्याच्यातूनच आपल्याला शिकायचं। परंतु मग कुठे शिकायचं, तर मग त्या माध्यमातून आता गावाला तर शाळा नव्हतीच आणि इथे काही पूर्ण शिक्षण होऊ शकत नव्हतं। तर असंच मग श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळा उमरी इथे मला पहिल्या वर्गात आश्रमशाळेमध्ये
प्रवेश देण्यात आला. तर त्या ठिकाणी प्रवेश दिल्यानंतर तिथून माझ्या खऱ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आणि तिथे एक एक करता 10वीमध्ये मी प्रावीण्यासह उत्तीर्ण झालो. त्याच्यानंतर मग 12वीलासुद्धा मी फर्स्ट क्लासमध्ये हे झाल्यानंतर मग आता मला ते इंजिनिअरिंग वगैरे किंवा असं काही समजायचं नाही त्यावेळेस. आता एवढं त्या काळात एक तर शिक्षण म्हणजे खूप दुर्मिळ होतं, त्रासदायक होतं म्हणा, की एक तर आदिवासीचा मुलगा शिकतो हेच बऱ्याच लोकांना पटण्यासारखं नव्हतं. आणि त्यातल्या त्यात तुम्ही इंजिनिअरिंगचा कसा काय मार्ग निवडला? तर त्याच्यात झालं असं की आता त्यावेळेस तर इंजिनिअरिंग म्हणजे ज्या भागात मी होतो तिकडे इंजिनिअरिंग म्हणजे माहीतच नव्हतं. परंतु जसं मी यवतमाळला आलं तर यवतमाळला आल्यानंतर अशा काही फॅकल्टीज आहे इंजिनिअरिंग, डिप्लोमा पॉलिटेक्निकच्या, त्यामध्ये प्रवेश घेऊन तुम्हाला मार्क चांगले आहे. तर वडिलांना वाटलं की चला तू प्रवेश भेटत असेल तर अप्लाय करायला काही हरकत नाही. तर मग त्या माध्यमातून मग मी इंजिनिअरिंगला प्रवेश लागला. आणि मग त्या इंजिनिअरिंगला विदाऊट ड्रॉप म्हणा किंवा सलग 4 वर्षात मी इंजिनिअरिंग त्यावेळेस पूर्ण केलं 1988मध्ये. आणि अशा पद्धतीनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत देखील मी हे शिक्षण पूर्ण केलं. आणि त्याच्यातच मी जसं बी झाल्यानंतर एक प्रयोग करून बघितला IASचा, की मी सांगितलं होतं की IAS व्हायचं. तर IASची पहिली परीक्षासुद्धा मी उत्तीर्ण झालो होतो. परंतु आपल्या घरच्या परिस्थितीमुळे समोरचं आपलं मेन काही देता आलं नाही. परंतु मग आम्ही नोकरीकडे वळलो. आणि मेनतः हे शिक्षण घेत असताना की शेतीची कामे, मजुरी, तेंदूपत्ता, नंतर वन विभागाची जी कामे, ही कामे करून हे शिक्षण मी घेतलं. आणि त्यामुळे मग मला असं वाटलं की आपण या याच्यातून करू शकतो. तर म्हणून मी म्हटलं आपल्या लोकांसाठी तरी आपल्याला करता येईल, कारण आपण अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जर आपण इथपर्यंत येऊ शकतो तर जर अनुकूल, आता सध्या तर अनुकूल परिस्थितीच म्हणावं लागेल, बऱ्याचशा ठिकाणी बरेच फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. तर अशा वेळेस आपण आपल्या विद्यार्थ्यांना म्हणा किंवा मुलांना जर आपण गाईड केलं तर त्यांचं पण एक राहणीमान उंचावेल, या उद्देशानं मग परत या फील्डमध्ये येण्याचं मी ठरवलं. तुम्ही जर आमदार म्हणून निवडून येत असाल, जनतेने तुम्हाला कौल दिल्या, त्यानंतर तुमच्या काय काय अशा योजना आहेत आदिवासी समाजासाठी, काय प्रश्न घेऊन तुम्ही उभे आहात, जरा त्या प्रश्नाबद्दल सांगा. तुमच्या पुढच्या भविष्यातील योजनांबद्दल सांगा. जर समजा मी या फील्डमध्ये येण्याचं कारण एकच, आणि जर मी यशस्वी झालो तर आत्तापर्यंत मी जे आपल्या समाजाबद्दल ज्या काही अडचणी आहेत, कारण प्रत्यक्ष आपला विद्यार्थी म्हणा किंवा आपला माणूस अधिकाऱ्यापर्यंत पोहोचत नाही. काय होते, त्यांना त्याचं नॉलेज नसल्यामुळे ते आपल्या व्यथा तिथं मांडत नाही. आणि त्यांना तसं योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे तर अधिकाऱ्याबरोबर सोडून द्या, परंतु शासकीय योजनांचासुद्धा लाभ घेऊ शकत नाही. तर ह्या ज्या शासनाच्या योजना, अनेक योजना आहेत, त्या योजना जर समजा आपल्या आदिवासीपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपल्याला या माध्यमातूनच लोकांची सेवा पण होईल. मी जर समजा या यशस्वी झालो तर त्यांच्यासाठी एक असं अकॅडमी तयार करण्याचं माझं मानस आहे, की जेणेकरून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात. कारण बरेचसे विद्यार्थी आता आपल्या लोकांची परिस्थिती गरिबी हालाकीचीच असते. आज यवतमाळला येऊन ती मंडळी कॉम्पिटिशन एक्झामची तयारी करतात. त्यांच्याकडे असं योग्य गायडन्सही भेटत नाही. आणि त्यांची राहण्याची व्यवस्था ते इथे करताना ते क्लब बेसिसवर करतात. आणि डबेसुद्धा आणताना जर 4 असतील तर 2 आणायचं 2मध्ये. तशा परिस्थिती जर इथं शिक्षण घेतात, राहण्याचं त्यांना योग्य मार्गदर्शन तर सोडा, लायब्ररी पण भेटत नाहीत. तर ह्या आणि त्या कोचिंगची फीसुद्धा. तर माझा एक असा मानस आहे की जर समजा आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय एक चांगली अकॅडमी जर तयार केली तर त्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना फायदा होऊन तर त्याच्यातले 100पैकी 10 जरी विद्यार्थी चांगलं अधिकारी पदावर जाऊ शकतात. तर त्याच माध्यमातून ही तयारी करत असताना बाकी ज्या परीक्षा असतात स्पर्धात्मक, तर त्या स्पर्धात्मक समजा तलाठी आहे, ग्रामसेवक आहेत किंवा आरोग्यसेवक आहेत, या त्यांना त्याचा फायदा होईल. समधी सगळ्यातून नवा सेवा जोहर जय सेवा नेण जे आमदार किता लाशी जे निश्ची म्हणतो त्यांना उद्देशिते म्हणता की आपला कोया लोकूरकून किंवा आदिवासी लोकूरकून अजूनपर्यंत जो योजनांना बताय लाभ पुटमकीन नेण निमेट 50 वर्सां आतीत मिवा नाटना जर विकास सोडते तर शून्य म्हणता. म्हणजे
मी आर्थिक छोटी किसीम किंवा शैक्षणिक बी सिले सामाजिक बी सिले मी पर्यंत फक्त मी वापर किसेर नेनपर्यंत लोक उरवातेर आणि मी वापर आतूर ते मिकून फेकी बी किसितेर ते नावा उद्देश इदे म्हणता आणि हे उद्देश इच्छिकून नाना आमदारकीता निवडणूक लढी किशन म्हणतो की नावा समाजून नावा फायदा आहे ना योजना शासनांक ओरा दरबारी सोनले पाहिजे आणि ओरा आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकास आले पाहिजे हिच उद्देश शिकून नाना मी मुने वाचून आणि निमेट त्यांना हित शिकून नाकून हित आगामी जो विधानसभा वासेर म्हणतात तेन रोपट भरभर किसी नाकून मत सिकीट आणि मी आशीर्वाद ना पजा इरकीट इचोरे विनंती समधी सगन किंतोन। सगाजन सवाल ये है कि यहाँ पे मूल निवासी बहुजन समाज जो आर्नी केड़ापुर क्षेत्र में बहुत ज़्यादा तादाद में नज़र आता है, तो हम मसराम जी से एक ये भी पूछेंगे कि सर आपको सभी समाज को लेकर क्या आपकी वो राय है, क्या आपकी योजनाएं हैं, आप क्या करना चाहते हैं उनके लिए, ये ज़रा बताएं। आप मराठी में भी बताएंगे तो भी चलेगा। आर्नी केड़ापुर विधानसभा मतदारसंघातील सर्व जनता जी आता आहे इथे सर्वच लोकांचं वास्तव्य आहे। गोंड समाज आहे, प्रधान आहे, कोलाम आहे, आदिवासी आहेत, त्याचबरोबर बंजारा आहेत, बंजारात सोबत माळी, कुणबी, तेली, ओबीसी आहेत, मायनॉरिटीज आहेत, मुस्लिम आणि जेवढे पण इथं जे मायनॉरिटीज समाज आहेत आणि मूळतः यांचा व्यवसाय शेती आहे आणि शेती हा आता सध्या डबघाईस आलेला आहे आणि पाहिजे तसं त्यांना त्यांच्या पिकाला दर भेटत नाही आहे, भाव भेटत नाही आहे, त्यामुळे त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे। आणि त्या दृष्टिकोनातून माझा मानस हाच राहील की येथील सर्व जनता दलित, ओबीसी, आदिवासी, मायनॉरिटी, अल्पसंख्याक यांना जर न्याय द्यायचा असेल तर कारण मुख्यतः यांचा धंदा शेती असल्यामुळे प्रत्येकाकडे शेती आहे आणि काबाड कष्ट करतात, पिकवतात, परंतु आत्तापर्यंत त्यांना जो भाव पाहिजे तो भाव त्यांना त्यांच्या मालाला म्हणजे योग्य मोबदला मिळाला नाही आणि खर्च तर वाढत चाललेला आहे। आज 10-12 वर्ष अगोदर जो भाव होता त्याच्यापेक्षा कमी भाव आता भेटत आहे। तर मी या माध्यमातून जर समजा आमदार म्हणून गेलो तर यावर प्रकर्षाने प्रकाश टाकेल की या जो खर्च येतो त्या खर्चापेक्षा यांना कमीत कमी दुप्पट भाव मिळाला पाहिजे, कारण त्याशिवाय यांची प्रगती होणार नाही। यावर्षी विधानसभेच्या निवडणुकीत रिंगणात गोंडवाना गणतंत्र पार्टीने आपली टाळी वाजवली आहे। तर असे कुठले मिशन, असे कुठले योजना आणि काय उद्देश घेऊन गोंडवाना गणतंत्र पार्टी यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे? जय सेवा, जय गोंडवाना, जय शिवराय, जय भीम। या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की मसराम साहेब आम्हाला केळापूर विधानसभेसाठी उमेदवार मिळाले हे गोंडवानासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि साहेब निवडून येण्यानंतर त्या मतदारसंघामध्ये ज्या दैनंदिन जीवनातल्या बाबी आहे अतिशय मी सातत्याने 20 वर्षापासून केळापूर मतदारसंघाचा अभ्यास करत आहो आणि त्या ठिकाणी आपल्या समाजाची जी दैना आहे त्यापेक्षा इतर समाजाची तीच दैना आहे। शेती मालभावाला मालभाव नाही मिळत आहे। या मालभाव न मिळाल्यामुळे आज कॉटन आपल्या यवतमाळ जिल्ह्यातला कॉटन मी आपलं टुरिंगचंही काम असल्यामुळे मला त्या ठिकाणी फॉरेनर्स आपल्या इथल्या कॉटनचा अभ्यास करून तो कॉटन डायरेक्ट इंग्लंडला शिफ्ट होतो। ही बाब बहुतांश माहीत नसेल, तर एवढी चांगला कॉटन आपल्या इथला आहे तो निर्यात झाला पाहिजे आणि आपल्या इथल्या शेतीला जास्तीत जास्त वाव आला पाहिजे आणि कॉटनचा रेट वाढला पाहिजे, जेणेकरून आपल्या युवकांना आज रोजगार नाही आहे। शेती हा पर्याय आहे, आपल्याकडे ना मिल्स आहे ना सूतगिरणी आहे। जर त्या ठिकाणी सूतगिरणी आल्या, कॉटन्ससाठी आपल्याला चांगले जिनिंग मिळाले तर आपल्या इथल्या शेतीला वाव मिळेल आणि भाव मिळेल आणि आपल्या जो केळापूर मतदारसंघातला बेरोजगार आहे त्याला रोजगार मिळेल। ही एक भूमिका गोंडवाना गणतंत्र पार्टी साहेबांच्या माध्यमातून विधानसभेत मांडण्याचा ध्येय ठेवतो आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी यावेळेस बाजी मारणार हे निश्चित आहे। तर गोंडवाना गणतंत्र पार्टीकडून सामान्य सगा हा आपला व्हिडिओ बघतो, तर त्या सगळ्या सगळ्यांना काय आवाहन कराल ते सांगा। आता या निवडणुकीच्या रिंगणाला पकडून घ्या किंवा काय उद्देश आहे, काय आवाहन आहे तुमचं, ते सर्वसामान्य सगळ्यांपर्यंत पोहोचू दे।
विशेषतः हा आपला अलाय ब्रिज चॅनल सगळा बांधव बघतो. गोंडवाना गणतंत्र पार्टी जातीभेद करत नाही. हा गोंडवाना भूभाग असल्यामुळे गोंडवाना गणतंत्र पार्टी हे आधी कन्फर्म असलं पाहिजे. आणि एक आदिवासी म्हणून मी आपल्या सबस्क्रायबरला मी सांगू इच्छितो की आपल्या मतदारसंघामध्ये जो आपला एकदम खेडेभागातलं साहेबांचं गाव आरेगाव बन हे अतिशय दुर्गम भागातलं, त्यातूनही साहेबांनी शिक्षण घेऊन आज त्यांनी स्ट्रगल आज कुठे आणले आहे. अशाच प्रकारचे खूप सारे विद्यार्थी आपल्या या आता पेसा संदर्भातनी जो आपण आंदोलन लावलं त्या आंदोलनामध्ये आपल्या संपर्कात आले. त्यांची खूप वाईट परिस्थिती आहे. पेसासारखे प्रश्न झाले आणि खूप काही आपल्या बाबी आहे ज्या सरकारच्या समोर मांडायच्या आहे. ते आपण मसराम साहेबांच्या माध्यमातून विधानसभेतनी नक्की आपल्या ज्या काही हक्क आहे तो मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आपण गोंडवाना गणतंत्र पार्टीचाच उमेदवार निवडावा हे एक आव्हान आहे. अलाय ब्रिज चॅनलच्या माध्यमातून सर्व एका झेंड्याखाली या, आपसातले मतभेद विसरा. आणि आपल्याला BJPचाही अनुभव आहे आणि काँग्रेसचाही अनुभव आहे. तिकडे घराणीशाही चालू झाली तर इकडे जे कोणाचे झाले नाही ते आपले काय होणार. आणि ज्या पक्षाकडनं जायचं त्या पक्षाकडे गेले तर ही कुठेतरी वाईट परिस्थिती आहे. भलेही BJPमध्ये असलेली व्यक्ती आपली जरी असेल परंतु त्या व्यक्तीच्या माध्यमातून आपण तिकडे BJPचेच हात बळकट करणार हे निश्चित आहे. त्यामुळे आपल्याला पर्याय हा गोंडवाना गणतंत्र पार्टीच आहे. बहुत बहुत धन्यवाद शेड़माके जी. तो सगाजन यहाँ पे मेसराम जी और शेड़माके जी से हमने बात की. शेड़माके जी और मेसराम जी ने अपने मिशन को यहाँ पे क्लियर कर दिया है कि उनको इस बार अपने सर्वसामान्य जो लोग हैं, बहुजन समाज जो है, वो समाज की ताकत को अपनाना है और यहाँ आके विधानसभा में एक नया सिक्का, एक नया पंजा लड़ाना है. सो कहने का तात्पर्य ये है कि उस व्यक्ति को चुन के देने से अच्छा है जो व्यक्ति कार में घूमता हो और उसको पता ही नहीं हो कि कॉमन गरीबों के क्या हाल हो रहे हैं. ऐसे व्यक्ति को चुन के दीजिए जो व्यक्ति जानता है, आपकी भाषा जानते हैं, आपके सवाल और जानता है उस सवालों के जवाब. अगर ऐसे व्यक्ति को हम चुन के देते हैं तो आने वाले दिनों में वो विधानसभा में ऐसे ही सवालों को वहाँ पे रख के उसका जवाब खोज सकता है. और मैं भी यही चाहूँगा कि आप सभी सगा होशियार है तो आप सही इंसान को चुन के देंगे. तो मेसराम जी और दिलीप जी, आपके भविष्य में आपको बहुत बहुत शुभकामनाएं. मिलता हूँ अगले वीडियो अगले टॉपिक के साथ. तब तक के लिए जय सेवा, जय जोहार, जय आदिवासी, जय गोंडवाना, जय भीम.